नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणीला 6वा हप्ता कोणाला आला आणि कोणाला आलेला नाही तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे। त्याचपूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर मित्रांनो लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये चालू केली होती। तर या योजनेमध्ये तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी प्रति महिना 1500 रुपये शासन देत होतं आणि त्यामध्ये तुम्हाला प्रति महिन्यात म्हणजे महिन्याला 1500 आणि 2 महिन्याला 3000 असं तुम्हाला 3 टप्प्यामध्ये पैसे टाकलेले होते। तुम्हाला आतापर्यंत लाडक्या बहिणीला 7500 रुपये देखील आले आहेत आणि अशा महिलांना 7.5 कुठल्या महिन्याला आलेले नाहीत आणि त्या ज्या महिलांना 7.5 आलेले आहेत अशा महिलांना पुढील 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये 23 डिसेंबर 2024 पासून जमा झालेला आहे। आणि अशा लाडक्या महिला आहेत की ज्यांना अजूनही हप्ता मिळालेला नाही, त्यांचं बँकेमध्ये आधार शीडिंग ज्या महिलांचं नाही त्या महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा 6वा हप्ता मिळालेला अजूनपर्यंत मिळालेला नाही आणि इथूनही मिळणार नाही। तुम्हाला एकच काम करावं लागेल, बँकेमध्ये जावं लागेल, आधार शीडिंग तुम्हाला बँकेत शीडिंग करावं लागेल, नाही तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल। पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं एक अकाउंट काढावं लागेल। अकाउंट काढल्यानंतर तुम्हाला UIDच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला आधार शीडिंग संलग्न झालंय का नाही ते चेक करायचंय। जर झालं असेल तरच तुम्हाला पुढील 1500 रुपयाचा हप्ता कंटिन्यू मिळत राहणार आहे। आणि आतापर्यंत 7500 रुपये ज्या महिन्याला मिळालेले आहेत त्या महिलांना 1500 रुपये जमा झालेत आणि ज्या महिलांना 7.5 जमा झालेले नाहीत अशा महिलांना 4500 रुपये जमा झालेले आहेत। आणि या योजनेचा लाभ जर कंटिन्यू जर घ्यायचा असेल तर तुम्हाला इथं तुमचा बँकेशी आधार शीडिंग करावंच लागेल। तर मित्रांनो तुम्हाला 6वा हप्ता ज्या महिन्याला मिळालाय त्या महिलांना तुम्हाला पुढील हप्ता 7वा हप्ता कधी मिळणार आहे यामध्ये महिला प्रतीक्षेत आहेत। तर त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे। तर यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर म्हणजे तुम्हाला संक्रांती दिवशी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार आहे। संक्रांतीच्या आधी तुमच्यामध्ये 1500 रुपये हे 1500 आणि ते 1500 टोटल 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले असतील। तर महिला मंडळाला एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर म्हणजे 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जानेवारीच्या संक्रांती दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला असणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला एवढंच एक सांगायचं होतं, तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर होती। तर आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगत चला आणि आपल्या या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर आपला चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि इतरांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना 6वा आणि 7वा हप्ता कधी जमा होणार आहे आणि कुठल्या महिन्याला हा हप्ता आलेला नाही ते समजणार आहे। इथंच थांबूयात, धन्यवाद।